लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने लातूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह केली अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी। औसा तालुक्यातील जावळी, मुगळेवाडी, किनी, नवरे, मोगरगा, खरोसा परिसरासह शिवारातील पीक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला। शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, शिवसेना तालुका प्रमुख तानाजी सुरवसे, युवा सेना जिल्हा अधिकारी विजय कसपटे सह शिवसेना पदाधिकारी त्या गावातील गावकऱ्याबरोबर अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली। औसा तालुक्यातील खरीप हंगामातील शेतातील मुख्य पीक सोयाबीन, फळबाग, भाजीपाला यांचे झालेले मोठे नुकसान, गुरेढोरे, शेती अवजारे यांचे झालेले नुकसान, गावातील घरात पाणी शिरून घरातील अन्नधान्य, गृहोपयोगी साहित्याचे 100% झालेले नुकसान याची पाहणी केली। तालुक्यातील जावळी, मुगळेवाडी, मोगरगा, किनी, नवरे, खरोसा या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत तहसीलदार घनश्याम अडसूळ, कृषी उपसंचालक दिवेकर, गट विकास अधिकारी आनंद मिरगणी, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय हाके यांच्याशी त्या गावातील परिस्थितीवर व तेथील अडचणीवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे केले जातील असे सांगितले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्यावर जे आसमानी आणि सुलतानी अशी दोन्ही पद्धतीचं जे हे भयानक संकट आलंय, त्या संकटानं शेतकरी पूर्णतः हातबल झालेला, पूर्णतः खचून गेलेला आहे। पण महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे सर्वजणच शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत। सर्व निकष बाजूला ठेवून होईल तेवढी जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना करायची आहे असं ठरवून काल लातूर जिल्ह्याला 244 कोटी निधी मंजूर केला आणि त्यातल्या त्यात औसा तालुक्याला 31 कोटी रुपये तात्पुरती मदत ही मंजूर केली आहे। अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या पाठीमागं महाराष्ट्र शासन हे भक्कमपणे आहे। सन्माननीय पक्षाचे नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी तर सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल त्या पद्धतीनं तसे निर्देश तातडीनं दिलेले आहेत आणि सर्व प्रशासनालाही तसे निर्देश दिलेले आहेत। त्यात तमाम शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना निर्देश दिलेत की तुम्ही जा, शेतकऱ्याच्या बांधावर जा, शेतकऱ्याला धीर द्या, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, खचून जाऊ नका असा धीर द्या म्हटल्याच्या नंतर या आदेशाप्रमाणे आज आम्ही औसा तालुक्यामध्ये जावळी, मुगळेवाडी, मोगरगा, लांबजना, किनी, नवरे आणि खरोसा या भागामध्ये शेतीचे जे पावसानं झालेलं नुकसान आहे त्या नुकसानीचा पाहणी दौरा करत आहोत। शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशावरून महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली अतिवृष्टी, शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान, हे नुकसान असं आहे की कधीही भरून निघणार नाही। असा पाऊस मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही। आज बरेचसे शेतकरी, वयोवृद्ध शेतकरी सांगतात की अशी अतिवृष्टी कधी झालीच नाही, एवढं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। फक्त एवढ्या नुकसानीवर भागलंय का? नाही। आता शेतातलं तण काढणं, शेतातलं उभं पीक काढणं, सोयाबीनचं कसपट काढणं सुद्धा शेतकऱ्याला अवघड झालेलं आहे। आणि या शेतातून आता आपण परिस्थिती पाहताय, पाणी वाहतंय, हे रान आता जवळपास दिवाळीपर्यंत दुरुस्त करता येत नाही। म्हणजे रबीचं सीझन सुद्धा शेतकऱ्याला घेता येणार नाही अशी परिस्थिती आहे। कदाचित एक 5-10% लोक असतील ज्याकडे पाण्याचं साधन आहे, ते रबीचं कुठंतरी पेरा करतील, काहीतरी उपजीविका भागवण्याचा प्रयत्न करतील, परंतु 90% शेतकरी, या महाराष्ट्रातला शेतकरी, लातूर जिल्ह्यातला शेतकरी, खास करून औसा आणि निलंगा पट्ट्यातले शेतकरी अत्यंत दयनीय अशा अवस्थेत जीवन जगत आहेत। आणि म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी आम्हा तमाम शिवसैनिकांना दिलेला आदेश आहे, शेतकऱ्याच्या सोबत जावा, शेतकऱ्याच्या बांधावर जावा, शेतकऱ्याला धीर देण्याचा प्रयत्न करा। हे सरकार तुमचं आहे। या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून बसणारे एकनाथराव शिंदे साहेब शेतकऱ्याचे कैवारी आहेत हे सांगा आणि शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। निश्चित स्वरूपानं जमल तेवढी मदत सरकार करणार आहे, परंतु स्वतः एकनाथराव शिंदे साहेब सुद्धा करणार आहेत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसा निर्णय घेतलेला आहे। म्हणून मी माझ्या शेतकरी बांधवाला विनंती करतोय, हताश होऊ नका, निसर्गाच्या पुढे आपण हात टेकू नका। होय, निश्चित स्वरूपानं याही कठीण प्रसंगामध्ये आपण मात करूया, मार्ग काढूया। शेतकरी एवढा खरा तर दिलदार कोणीच नाही।
हे नुकसान फक्त आणि फक्त शेतकरी सहन करू शकतात, बाकी कोणी सहन करू शकत नाही. आणि म्हणून शेतकऱ्याच्या पाठीमागे शिवसेना ताकदीनं उभी आहे. आज औसा तालुक्यातील जावळी, लांबजना, मोगरगा, मुगळेवाडी, किनी, खरोसा या गावांना भेटी देणार आहे. बऱ्याच भेटी झाल्या आहेत, बाकीच्या भेटी अजून शिल्लक आहेत. उद्यापासून देवणी आणि शिवरामपूर तालुक्यामध्ये मी आहे. संपूर्ण जिल्हा मी स्वतः पिंजून काढणार आहे, फिरून काढणार आहे आणि सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांकडे हा सदरील अहवाल मी सादर करणार आहे. शेती पिकाच्या नुकसानीचे, घरात पाणी जाऊन गृहोपयोगी साहित्य, घराची पडझड झालेली 100% नुकसानीचे पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे सांगत शेतकऱ्यांना धीर देत राज्य शासनाकडून सर्व निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त मदत कशी मिळवता येईल यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून बळीराजाला न्याय देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते माननीय एकनाथराव शिंदे यांनी सर्व निकष बाजूला ठेवून राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ जास्तीत जास्त मदत जाहीर केल्याप्रमाणे लातूर जिल्ह्यात 244 कोटी तर औसा तालुक्यासाठी 31,75,84,000 रुपयांची तातडीची मदत राज्य शासनाने जाहीर करून शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर टाकण्याचे आदेश दिले आहेत व प्रशासनाकडून सर्व अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल सादर करा असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी आपल्या पाठीशी उभे आहोत. आपण घाबरून न जाता धीराने संकटाचा सामना करू असे सांगितले. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. मराठी टाइम्ससाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सतीश चंदे.